भावानेच भावाचा खून केला आणि 15 तारखेला उघडकीस आलं आणि सर्व 15 तारखेला दोन्ही आरोपी अटक झाले आणि त्यानंतर कुठली चौकशी पोलिसांनी चौकशी न करता की आरोपीलाच पाठीशी घालत आहे आणि जे रिसोडला जे चेन ठेवली होती ते 35,000 रुपये आधी उचलले होते. नंतर त्यांनी ते पूर्ण चेनचे पैसे घेऊन खाजगी माणूस व त्यामध्ये पोलीस सुद्धा दिसत आहे. पोलिसांना एक पोलीस कोठडीमध्ये असताना आरोपी पोलीस कोठडीमध्ये असताना व्हिडिओ कॉल कसा करू शकतो आणि ते पैसे त्यांना कसा नेऊ शकतो हेच आश्चर्यचकित झालं व सर्व पोलीस प्रशासन हे आरोपीला पाठीशी घालते. व तसेच आम्ही एस-पी साहेबांकडे आलो असता आम्ही आमचं घराणं मांडण्याकरता तर माननीय एस-पी साहेब म्हणले की तुम्ही आम्हाला लेक्चर देऊ नका. आम्ही आता जावं तरी कोणाकडे न्याय कोणाकडे मागायचा हेच कळेना गेलं आणि आरोपीला सक्त सजा व्हावा यासाठी आम्ही आलो आणि कुठलेही कोण्याही घरच्या लोकांचं आतापर्यंत यांना बयान घ्यायला किंवा चौकशी करायला वेळ नाही आणि यांना आरोपीला सोनाराकडे व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून ते सोनं मोडण्यासाठी यांना वेळ आहे पण चौकशी करण्यासाठी वेळ नाही. आमचा पूर्ण आरोप आहे पोलीस प्रशासनावर की हे आरोपीला पाठीशी घालतायत. हे रक्षण करणारे आहेत का भक्षक आहेत हेच आम्हाला कळत नाही. यासाठी आम्हाला आमच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही एस-पी ऑफिसला आलेलो आहोत. शेगाव खोडके येथे भावानेच भावाचा मर्डर केलेला आहे. 14 तारखेला ते उघडकीस आलेले असून त्यांना आरोपींना अटक केलेली आहे. पण त्या आरोपीने घरातून 2 तोळ्याची चेन चोरून नेऊन ती सोनाराचं दुकान ठेवलेल्या रिसोड या ठिकाणी आणि ते पैसे उचलून जे मदतीस साथीदार आहे त्यांना मर्डर करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि आरोपी अटक असताना परस्पर PCR चालू असताना परस्पर तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी आरोपीला व्हिडिओ कॉलद्वारे सोनाराला फोन करून देणे, तिथून ती चेन मोडणे, पैसे आणणे, तपास तर दूरच राहिला. इथे एस-पी साहेबाच्या कानावर घालण्यासाठी आम्ही आलो असता एस-पी साहेबांनीच आम्हाला म्हणला इथे तुम्हाला जास्ती काही हे करू हुज्जत घालू नका. आमची एकच मागणी आहे की साहेबांनी याच्यावर दुर्लक्ष न करता योग्य ते कारवाई करून जे त्या आरोपीला पाठीशी घालायचे त्या कर्मचारी असो अधिकारी असो त्याच्यावर योग्य ती कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच आम्ही कलेक्टर साहेबांनाही निवेदन करून अशी रिक्वेस्ट केली की योग्य ती चौकशी करून आरोपींना किंवा त्या दोषी कर्मचाऱ्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. हीच आमची सर्व गावकऱ्याच्या मतेने विनंती असून आणि परिवाराच्या वतीने विनंती असून तो जो आरोपी लॉकरमध्ये असून सुद्धा तो म्हणत आहे की डेड बॉडी कोण दाखवली त्यांची नावे सांगा. तो आरोपी आम्हाला लॉकरमधून बी धमक्या देत आहे आणि पोलीस यंत्रणा त्यांना पाठीशी घालत आहे, जाणून बुजून घालत आहे, कारण की आरोपीकडून ते पैसे खात आहेत. हीच आमची मागणी आहे. प्रशासन हे चुकीचं काम करत आहे. प्रकरण घडले आरोपींनी स्वतः कबुली दिली. शेताच्या वादातून त्यांना एकल्याला प्रॉपर्टी हवी होती म्हणून तो 6 महिन्यापासून त्या आरोपींनी भावाला मारण्यासाठी कट रचला होता. आणि त्याच्यात अजून संशयित आरोपी आहेत. ही चौकशी न करता पोलीसवाले त्यांना पाठीशी घालत आहेत आणि आम्हाला दडपण आणत आहेत. त्यामध्ये